गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणाची सुरुवात करूया। आज आपण गुरुचरित्रा ग्रंथामध्ये सांगितलेले कलियुगाचे 12 संकेत आहेत ना, ते कोणते संकेत आहेत आणि ते संकेत मनुष्याला काय संभवतात, मनुष्याला कोणता मार्ग दाखवतात, ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। चला आता आपण निरूपणाला सुरुवात करूया। चला तर, कलियुग हे पापाचंच युग आहे ना, असे वेद सांगतात। पण या युगामध्ये माणसाची अवस्था आहे ना, किती भयानक होणार आहे हे भगवान दत्तात्रयांनी हजारो वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे ना। म्हणून आपण दत्तात्रयांची भक्ती करतो ना। दत्तगुरु हे साक्षात आहेत, ज्यांचा अवतार अजूनही संपलेला नाही, म्हणून आपण दत्तगुरूंची भक्ती करतो। आणि आज आपण डोळ्यांनी जे घडताना बघतोय त्याचं भविष्य दत्तात्रयांनी वर्तवलेलं आहे का, आणि यातून वाचवण्याचा मार्ग काय आहे, हेच आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। आता इथे ऐकणाऱ्यांना बहुतेक जणांना वाटेल गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे कोणीतरी लिहिलंय आणि आपण ते वाचावं। पण गुरुचरित्र ग्रंथ आहे ना, हा साधा नव्हे, हा कागद आणि शाईचा खेळ नव्हे, तर हा एक जिवंत अग्नी आहे। ज्याप्रमाणे अग्नीमध्ये टाकलेली कोणतीही वस्तू आहे ना, ती भस्मसात होते आणि ती शुद्ध होते ना, तसंच गुरुचरित्राच्या संपर्कात येणारा प्रत्येक जीव आहे ना, आपल्या पापांतून मुक्त होत असतो। बघा, श्री गंगाधर सरस्वती यांनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे दत्त संप्रदायाचा 5वा वेद बांधला जातो। असं सुद्धा म्हणतात ना, की ज्या घरामध्ये गुरुचरित्र आहे आणि जिथे नित्य नेमानं त्यांचे वाचन होतं ना, तिथे अतृप्त आत्मे आहेत ना, भूतप्रेत आहेत किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती कधीच प्रवेश करू शकत नाही। ही केवळ एक कथा नाही, तर हा सिद्ध संकल्पांचा महासागर आहे। आणि आज या महासागरातून आपण आहे ना, कलियुगाच्या भविष्यवाणीची ते मोती वेचणार आहोत। जेव्हा द्वापार युग संपून कलियुगाची चाहुल लागली ना, तेव्हा भगवान दत्तात्रय चिंतित झाले। त्यांना माहीत होतं की येणारं युग आहे ना, या अंधकाराचं युग असणार आहे। म्हणून या कलियुगाच्या सुरुवातीलाच अधर्माचं सावट पसरू लागलं होतं। माणसे सत्याचा मार्ग सोडून असत्याच्या मार्गे धावू लागली होती आणि वेदांचा अर्थ अनर्थ करून सांगितला जात होता। यज्ञ यागाच्या नावाखाली हिंसा वाढली होती। पण हे पाहून धर्माचं रक्षण करण्यासाठी दत्तात्रयांनी कलियुगामध्ये आपलं पहिलं अवतार घेतलं। ते म्हणजे कोणतं बरं? श्रीपाद श्रीवल्लभ। आणि त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती श्रीपाद श्रीवल्लभम हे पिठापूरला जन्मले ना, व श्री नृसिंह सरस्वती कारंजाला। या दोन्ही अवतारांमध्ये कार्य आणि उद्दिष्ट एकच होतं ना। म्हणून कलियुगातील भरकटलेल्या या जीवाला मार्ग दाखवणं। श्री गुरुचरित्रात अनेक ठिकाणी असा उल्लेख येतो की जेव्हा शिष्यांनी नृसिंह सरस्वतींना विचारलं, गुरुदेव, हे युग इतकं कठीण का आहे बरं? लोक धर्माचे पालन का करत नाही? तेव्हा नृसिंह सरस्वतींनी जे उत्तर दिलं ना, ते ऐकून शिष्यांच्या अंगावर काटा आला। ते म्हणाले, हे कलियुग आहे, या युगामध्ये धर्म एका पायावर उभा असेल, सत्य लपलं जाईल आणि असत्य राज्य करेल। माणसाची बुद्धी भ्रष्ट होईल आणि त्याला पापातच पुण्य वाटू लागेल। पण मी तुम्हाला आधीच सावध करतोय, कारण मला माझ्या भक्तांची काळजी आहे। आणि दत्तात्रयांनी आणि त्यांच्या अवतारांनी जी कलियुगाची भयानक लक्षणं सांगितली होती ना, ती केवळ भविष्यवाणी नव्हती,
तर तो एक आरसाच होता ना. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की एक वेळ अशी येईल ना जेव्हा गुरु शिष्य परंपरा फक्त व्यापाराचे साधन बनेल. राजा प्रजेचं रक्षण करण्याऐवजी तो भक्षण करेल. आणि सर्वात भयंकर म्हणजे माणसे माणसाची शत्रू बनतील. पण दत्तात्रयांचा जन्म तर झाला, पण त्यांच्या अवतारीही कार्य करून गेले. मग प्रश्न उरतो की त्यांनी नेमक्या अशा कोणत्या 12 भयानक खुणा आणि भविष्यवाण्या सांगितल्या होत्या ज्या आज आहेत ना, आज आपल्या डोळ्यांसमोर तंतोतंत खऱ्या उभ्या ठरत आहेत. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे या विनाशाच्या गंगेतून या वाचण्यासाठी त्यांनी कोणता गुप्त मार्ग सांगितलेला आहे हे समजून घेणं तुमच्या आणि माझ्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. कारण येणारा काळ आहे ना, हा परीक्षेचा काळ असणार आहे. दत्तात्रेयांनी सांगितलेली ती 12 लक्षणं आहे ना, आणि त्यावर तो उपाय काय आहे ते आपण आज पाहणार आहोत. पहिलं लक्षण सांगितलेलं आहे धर्माचं बाजारीकरण. गुरुदेवांनी सांगितलं की हे शिष्या, कलियुगाचं पहिलं आणि सर्वात घातक लक्षण म्हणजे धर्माची जागा आहे ना ते पाखंड घेईल. जे लोक कपाळावर मोठे टिळे लावतील ना, गळ्यात माळा घालतील आणि संतांचा वेश धारण करतील ना, तेच लोक आतून सर्वात जास्त भ्रष्ट असतील. मंदिरेही शांतीची स्थानी राहणार नाही, तर ती व्यापाराची केंद्र बनतील. देवाला विकलं जाईल. देवाच्या दर्शनासाठी पैसे मोजावे लागतील. जो श्रीमंत असेल ना त्याला देवळात आणि मंदिरामध्ये पहिला मान मिळेल. आणि जो खरा सात्विक भक्त असेल पण गरीब असेल त्याला धक्के मारून बाहेर काढलं जाईल. म्हणजे ज्ञान हे मोक्षासाठी न वापरता ते पोटापाण्यासाठी वापरलं जाईल. कथा सांगणारे, कीर्तन करणारे लोक आपली कला विकून पैसा कमवतील. बघा, वेदांचे ज्ञान असणारे ब्राह्मण आपली नित्यकर्म सोडून यजमानांच्या घरी केवळ अन्नाच्या आणि दक्षिणाच्या आशयाने धावतील. जेव्हा रक्षण करणाराच भक्षण करू लागेल ना, तेव्हा समजून जा की कलियुग शिगेला पोचलेला आहे. बघा, तुम्हाला पहिलं लक्षण समजलेलं असेल. आता आपण पाहूया दुसरं लक्षण म्हणजे नात्यांचा रास. म्हणजे रक्तांच्या नात्यामध्ये आहे ना, जेव्हा पाणी मिसळलं जाईल ना, आई वडील हे मुलांसाठी ओझं वाटू लागतील. ज्या आईनं 9 महिने पोटामध्ये वाढवल्या ना, तिलाच म्हातारपणी घरातून बाहेर काढलं जाईल किंवा वृद्धाश्रमामध्ये पाठवलं जाईल. भावाभावांमध्ये जमिनीच्या तुकड्यांसाठी आणि पैशासाठी तलवारी निघतील. मित्र तोच असेल ना ज्याच्याकडे पैसा आहे. स्वार्थ संपला ना की मैत्री संपेल. पती पत्नीच्या पवित्र नात्यामध्ये विश्वासाची जागा संशय घेईल. विवाह हे संस्कार नसून केवळ एक तडजोड किंवा करार ठरेल. म्हणजे थोड्याशा भांडणावरून आहे ना संपूर्ण घरे तुटू लागतील. म्हणजे हा जो कलियुग आहे ना, मनुष्याच्या बरबादीचा कलियुग आहे. जर मनुष्यानं नामस्मरण केलं ना तर तोच या कलियुगामध्ये टिकणार आहे. आता आपण तिसरं लक्षण पाहूया की उघड्या डोळ्यांनी बघतो ते म्हणजे अन्नाची अशुद्धता. गुरुचरित्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की अन्न हेच मन आहे ना, जसं अन्न पोटामध्ये जाईल तसे विचार मनामध्ये येतील ना. म्हणजे कलियुगामध्ये लोक शुद्ध अशुद्ध, भक्ष्य अभक्ष्य यांचा विचार सोडतील. हिंसा करून मिळवलेलं, दुसऱ्याला दुखावून मिळवलेलं आणि तामसी वृत्तीनं शिजवलेला अन्न आहे ना, लोक चवीने खाऊ लागतील. त्यामुळं लोकांची मनं अस्वस्थ राहतील. कितीही सुखसोयी आल्या ना तरी मानसिक शांती मिळणार नाही. डिप्रेशनमध्ये जातील. चिंता, अकाळी मृत्यू हे घरोघरी दिसू लागतील. म्हणजे त्यावेळी दत्तगुरूंनी हे सांगितलेलं आहे आणि आज हे तसंच्या तसं घडतच आहे ना. बघा, आता आपण चौथं लक्षण पाहूया. चौथं म्हणजे सर्वात गंभीर लक्षण म्हणजे स्त्रीचा सन्मान. बघा, त्यावेळी गुरुचरित्रामध्ये सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. जेव्हा कलियुग सीमेला पोचेल ना तेव्हा स्त्रिया आहेत ना, बघा, आपली नैसर्गिक लज्जा सोडून
पुरुषांचं अनुकरण करतील आणि पुरुष आपले पौरुषत्व विसरून तेव्हा ते वागतील. जेव्हा समाजामध्ये स्त्रीचा सन्मान संपेल ना, तेव्हा त्या समाजाचा विनाश अटळ आहे. वासना इतकी प्रबळ होईल की वयाची मर्यादा राहणार नाही. लहान मुले असो किंवा अथवा वृद्ध कुणीही असो, कुणीही सुरक्षित राहणार नाही. लोक इंद्रिय सुखालाच प्रेम समजतील आणि आत्म्याला प्रेमाला विसरून जातील. आता आपण 5वं लक्षण पाहूया, म्हणजे निसर्गाचा कोप. जेव्हा पृथ्वीवर पापांचा भार वाढेल ना, तेव्हा निसर्ग आपला समतोल गमावेल. अवेळी पाऊस पडेल, नद्या आटतील, जमिनी नापीक होतील. जिथे पाणी हवं तिथे दुष्काळ पडेल आणि जिथे नको तिथे महापूर होईल. गायी ज्यांना आपण माता मानतो त्यांची कत्तल केली जाईल. हे उघड्या डोळ्यानं पाहणारा समाज आहे ना, तो फक्त गप्प बसेल. हे सर्व ऐकून शिष्यांचे मन विषण्ण झालं. त्यातील एका शिष्यानं, ज्याचं नाव सायणदेव होतं, हात जोडून नृसिंह सरस्वतींना विचारलं, गुरुदेव, हे भविष्य तर अत्यंत भयानक आहे. जर सगळीकडे अंधारच असेल तर सामान्य माणसानं, संसारी जीवानं यातून वाचायचं कसं बरं? बघा, आपल्याला गुरुदेवांनी या संसारातून वाचण्यासाठी आहे ना, हा जो धडा शिकवलेला आहे. बघा, कलियुगातील मोक्ष मिळणं आहे ना, तो अशक्य आहे. काय देव आम्हाला सोडून गेला आहे? त्यावर श्री नृसिंह सरस्वतींचं हास्य उमटलं. ते म्हणाले, नाही सायनदेव, ईश्वरानं कधीच आपल्या लेकरांचा हात सोडला नाही. उलट सत्ययुगामध्ये आहे ना, जे फळं हजारो वर्ष तपश्चर्या करून मिळत होते, ते त्रेतायुगामध्ये जी मोठी यज्ञ करून मिळत होते ना, आणि द्वापार युगामध्ये जी कठीण पूजा करून मिळत होते, तेच फळ कलियुगामध्ये केवळ आणि केवळ नामस्मरणामध्ये आणि विश्वासाने मिळेल. कलियुगामध्ये मार्ग कठीण आहे, पण उपाय सोपा आहे. जो गुरुच्या वचनावर विश्वास ठेवेल ना, त्याला या कळीचा स्पर्शही होणार नाही. हे सिद्ध करण्यासाठी गुरुदेवांनी एक लीला रचली. बघा, एका अशा ब्राह्मणाची, ज्याचं उदाहरण आजही कलियुगातील प्रत्येक पीडित व्यक्तीसाठी आहे, म्हणजे तो आशेचा किरणच आहे ना. बघा, एक ब्राह्मण होता आणि दुर्दैवानं त्याला कुष्ठरोगाची लागण झाली होती. हा रोग आहे ना, तो पूर्वजन्मीच्या कर्मामुळे किंवा जन्मातील पापांमुळे होत असे असं मानलं जात असे. त्याचं शरीर हळूहळू सडू लागलं. हाताच्या बोटातून पू वाहत होतं, अंगाला दुर्गंधी येत होती आणि त्वचेवर काळे डाग पडलेले होते. ज्या समाजात तो मानाने वावरत होता ना, त्या समाजानं त्याला बहिष्कृत केलं. त्याचे मित्र त्याला पाहून रस्ता बदलू लागले. शेजाऱ्यांनी त्याला गावाबाहेर काढलं. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच्या स्वतःच्या पत्नीनं आणि मुलांनीही त्याचा तिरस्कार सुरू केला. ज्या घरामध्ये तो मालक होता, तिथे आता त्याला कुत्र्यापेक्षा वाईट वागणूक मिळत होती. वेदनांनी तळमळणारा तो ब्राह्मण अनेक वैद्यांकडे गेला. अनेक औषधं घेतली, लेप लावले, कडू काढले, प्याळं, पण रोग बरा होण्याऐवजी वाढतच गेला. त्यानं अनेक देवांना नवस केले, अनेक तीर्थयात्रा केल्या, पण कशाचाच उपयोग झाला नाही. शेवटी हाताशी जाऊन तो आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. असं सडलेलं आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं बरं असं म्हणून तो नदीच्या काठावर गेला आणि तिथे त्याला एक साधू भेटला. त्या साधूनं त्याला विचारलं, अरे ब्राह्मण, आत्महत्येसारखं महापाप का करतोस बरं? देहाचा अंत करून कर्म संपत नाहीत, ते भोगावेच लागतात. ब्राह्मणाने रडत आपली कहाणी सांगितली. तेव्हा त्या साधूनं त्याला एक मार्ग दाखवला. तो म्हणाला, तुला या जगातील औषध वाचवू शकत नाही, तुला आता फक्त वैद्यराज वाचवू शकतात. तू गाणगापूरला जा आणि तिथे साक्षात भगवान दत्तात्रय, नृसिंह सरस्वती या रूपामध्ये वावरत आहेत. त्यांच्या चरणांची धूळच आहे ना, ही तुझे औषध आहे.
बुडत्याला काडीचा आधार वाटावा तसा तो ब्राह्मण त्या साधूच्या सामन्याप्रमाणे गाणगापूरच्या दिशेने निघाला. रस्ता कठीण होता, शरीरामध्ये त्रास होत होता, पण मनात एकच आशा होती की तिथे गेल्यावर काहीतरी चमत्कार होईल. दिवस रात्र चालत लोकांचे टोमणे सहन करत होता. भूक ताण विसरून तो कसा बसा तो भीमा अमरजा नदी संगमावर पोचला. तिथे त्याला कळालं की गुरुदेव संगमावर अनुष्ठानासाठी बसले आहेत. तो धावत लंगडत संगमाकडे गेला. समोरचे दृश्य पाहून त्याचे डोळे दिपले. तिथे एका शिलांखंडावर श्री नृसिंह सरस्वती बसले होते. त्यांचे ते सूर्यासारखे होते, पण डोळ्यात चंद्रासारखी शीतलता होती. त्यांच्या आजूबाजूला शिष्यांचा गराडा होता. त्या ब्राह्मणाला वाटलं, मी इतका अपवित्र दुर्गंधी येणारा मला गुरुदेव जवळ घेतील का बरं? पण गुरु तर अंतर्यामीच असतात ना. त्यांनी गर्दीतून बरोबर त्या ब्राह्मणाकडे पाहिलं. त्या नजरेत कोणताही तिरस्कार वाटत नव्हता, ती फक्त करुणा होती. त्या ब्राह्मणानं पुढं होऊन साष्टांग दंडवत घातला. हे गुरुदेव, मी अपराधी आहे, पापी आहे. जगानं मला नाकारलं आहे. आता तुम्ही मला नाकारलं ना, मी कुठे जाऊ? माझ्या नरक यात्रेतून माझी सुटका करा. त्या क्षणी त्या संगमावरची हवा थांबली होती. नदीचा खळखळ आवाजही जणू मंद झाला होता. सर्वांचं लक्ष त्या रडणाऱ्या रोगीट्या ब्राह्मणाकडे होतं. शांत बसलेल्या गुरुदेवांकडे होतं. श्री नृसिंह सरस्वतींनी त्याला उठायला सांगितलं नाही. त्यांनी त्याला स्पर्शही केला नाही. त्यांनी फक्त आपले दोन्ही डोळे उघडले आणि त्या ब्राह्मणाकडे एकटक पाहिलं. ती नजर साधी नव्हती, ती कृपादृष्टीच होती ना. ज्याप्रमाणे सूर्यकिरणे पडताचा बर्फ वितळतो ना, तसं त्या दृष्टीनं स्पर्शानं ब्राह्मणाचे कर्म वितळू लागले. गुरुदेवांनी आपल्या कमंडळीतून थोडेसे पाणी हातावर घेतले आणि मंत्र म्हणून त्या ब्राह्मणाच्या अंगावर शिंपडलं. त्या क्षणी काय घडलं हे शब्दात सांगणं कठीण आहे. पाण्याचे ते थेंब आहेत ना, जेव्हा त्याच्यावर सांडले ना, त्वचेवर पडले, तेव्हा त्याला आपल्या शरीरामध्ये हजारो विजामध्ये त्या चमकल्याचा भास झाला. एक तीव्र उष्णता त्याच्या शरीरातून बाहेर पडली आणि पाठोपाठ एक थंड लहर अंगावरून फिरली. आता आतून त्याला जाणीव झाली की काहीतरी बदललेलं आहे. जे ओझं तो वर्षानुवर्ष वाहत होता ना, ते गळून पडलेलं आहे. त्यानं हळूच डोळे उघडून आपल्या हाताकडे पाहिलं. त्याच्या तोंडातून शब्द फुटला नाही. जिथे मागाशी जखमा होत्या ना, पू वाहत होतं आणि त्वचा काळी पडली होती, तिथे आता सोन्यासारखी चमकणारी तेजस्वी त्वचा होती ना, ती आली होती. त्याची बोटं सरळ झालेली होती. दुर्गंधी जाऊन तिथे चंदनासारखा वास येत होता. तो चमत्कार होता, विज्ञानाच्या पलीकडचा, तर्काच्या पलीकडचा, केवळ श्रद्धा आणि गुरुकृपेचा चमत्कारच होता ना. त्या ब्राह्मणानं पुन्हा एकदा गुरुजींच्या चरणावर डोके ठेवलं, पण यावेळी ते दुःखाचं डोकं नव्हतं, तर ते कृतज्ञतेचं होतं. त्याच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते आणि ते गुरुदेवांचे पाय धुवून काढत होते. हे दत्तात्रय, हे प्रभू, तुम्ही मला केवळ शरीर नाही दिलं, तर तुम्ही मला नवजीवन दिलेलं आहे. तुम्ही मला माणसात आणलेलं आहे. हुंदके देत बोलत होता. नृसिंह सरस्वतींनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले, बाळा, हे माझ्यामुळं नाही, तर तुझ्या विश्वासामुळं झालं. तुझा अहंकार तुझ्या रोगासोबत गळून पडला. जेव्हा जीव पूर्णपणे शरण येतो ना, तेव्हा ईश्वराचं द्वार उघडतं. ती बातमी वाऱ्यासारखी पसरली. जो ब्राह्मण काळपर्यंत समाजासाठी अस्पृश्य होता, तो आता तेजस्वी क्रांती असलेला तरुण झाला. लोक धावत येऊन त्याचे दर्शन घेऊ लागले. ज्यांनी त्याला हाकललं ना, तेच आता त्याच्या पाया पडू लागले. हे पाहून सर्वांची खात्री पटली की कलियुगातील गुरुशिवाय तरुणोपाय नाही. गुरुदेवांनी त्या ब्राह्मणाला उपदेश केला की हे ब्राह्मणा, शरीर तर शुद्ध झालं, पण आता मनाला पण शुद्ध करूया.
गुरूंनी सांगितलं की आता नियमितपणे गुरुचरित्राचं पारायण कर आणि मिळालेलं आयुष्य आहे ना ते जनसेवासाठी वापर. ब्राह्मणाने ते मान्य केलं. पण मानवी स्वभावाची एक गंमत असते ना, एक संकट टळलं ना की माणसाचं लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे जातं. आरोग्य मिळालं की माणसाला काळजी वाटते. ती धनाची कलियुगामध्ये पैसा हाच दुसरा परमेश्वर मानला जातो ना, हे आपण सुरुवातीलाच पाहिलं. आरोग्य मिळालेला तो ब्राह्मण आता विचार करू लागला की शरीर तर बरं झालं, पण खायला काय, मी तर गरीब आहे, माझं घरदार उद्ध्वस्त झालेलं आहे, आता मी जगू कसा. तशीच अवस्था एका दुसऱ्या ब्राह्मणाची होती. तो शरीराने धडधाकत होता, पण नशिबाने अत्यंत दरिद्री होता. घरात खायला दाणा नव्हता. मुलं भुकेने व्याकुळ झाली होती. पत्नी रोज टोमणे मारत असे. तुमची भक्ती काय कामाची आहे बरं? देव पोट भरू शकत नसेल तर त्या देवाची पूजा का करायची बरं? बघा, त्याला रोज असं सुणवत असे. हाताश होऊन तो गरीब ब्राह्मण विचार करत होता की खरोखरच या कलियुगामध्ये भक्तीने पोट भरतं का बरं, की फक्त अधर्मानेच पैसा मिळतो? याच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आणि आपल्या दरिद्राचं उच्चाटन करण्यासाठी तोही त्याचं वाटेणं निघाला. ज्या वाटेणं तो कुष्ठरोगी ब्राह्मण गेला होता. त्याला वाटलं की गुरुदेव माझी गरिबी पूर्णपणे नष्ट करून टाकतील, मला लंकाचा राजा करतील. बघा, गुरुचरित्रामध्ये पैशांबद्दल आणि समृद्धीबद्दल दत्तात्रयाने कोणतं गुपित मंत्र सांगितलेला आहे ना. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हे जग एका मोठ्या आर्थिक आणि मानसिक संकटाकडे जाईल तेव्हा आपली आर्थिक स्थिती सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे ना. बघा, ब्राह्मणाच्या आयुष्यामध्ये असा कोणता चमत्कार घडला ज्यामुळं त्याच्या झोपडीचा म्हाळ झाला. आणि दत्तात्रयांनी कलियुगांच्या अंताबद्दल आणि 5 महापापांबद्दल काय अंतिम इशारा दिला आहे हे सर्व गुपित उलगडणार आहोत आपल्या या कथेमध्ये. अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या भागामध्ये आहे ना, त्या गरीब ब्राह्मणाचे पाय थरथर कापत होते. भूक आणि थकव्यामुळं नव्हे तर समोर बसलेल्या तेजस्वी महापुरुषांकडे, साक्षात श्री नृसिंह सरस्वतींकडे पाहून त्याला भरून आलं. त्यानं आपलं डोकं त्यांच्या चरणावर टेकवलं आणि त्यांनी अश्रू अनावर झाले. त्यांच्या अश्रू हेच त्यांचे शब्द होते. गुरुदेवांनी त्याला शांत होऊ दिलं. तेव्हा त्याचं रडणं थांबलं. तेव्हा गदगदल्या आवाजामध्ये म्हणाला, महाराज, लोक म्हणतात की देवभक्त भावनेचा भुकेलेला असतो, पण महाराज माझे पोट तर अन्नाचं भुकेलेलं आहे. माझी मुळे उपाशी झोपतात आणि माझी पत्नी मला रोज विचारते की तुझा देव आपल्या ताटामध्ये भाकर का टाकत नाही बरं? जर धर्माच्या वाटेवर चालून दारिद्र्यच मिळणार असेल तर अधर्माची वाट का धरू नये बरं? मला सांगा गुरुदेव, लक्ष्मी फक्त पापांच्याच घरी पाणी भरते का? त्यांचा हा प्रश्न केवळ त्याच्या एकट्याचा नव्हता, तर आजच्या कलियुगातील प्रत्येक मध्यमवर्गीय आणि गरीब माणसाचा प्रश्न आहे ना. यावर नृसिंह सरस्वती हसले नाहीत किंवा रागवले नाहीत. त्यांनी अत्यंत शांत स्वरामध्ये सांगितलं, कर्माचा सिद्धांत सांगितला. ते म्हणाले, हे ब्राह्मणा, हे दारिद्र्य देवाचा शाप नसून ते तुझ्याच मागील जन्माच्या कर्माचं फळ आहे. तू मागील जन्मामध्ये कधीही दानधर्म केला नाहीस, कुणाला अन्नदानाचा खण दिला नाहीस, म्हणून या जन्मात आहे ना तुला अन्नासाठी वणवण करावी लागत आहे. लक्ष्मी तिथेच वास करते जिथे त्याग आहे, जिथे समाधान आहे. पण तू चिंता करू नकोस, आता दत्तात्रयांच्या दरबारात आला आहेस ना. गुरुदेवांनी त्याला एक अत्यंत साधा पण शक्तिशाली उपाय सांगितला. ते म्हणाले, कलियुगामध्ये मोठे यज्ञ करण्यासाठी तुझ्याकडे धन नाही आणि कठीण तपश्चर्या करण्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही, म्हणून मी तुला एक मंत्र देतो. हा मंत्र साक्षात लक्ष्मीला खेचून आणणार आहे. तू घरी जा
आणि पूर्ण श्रद्धेने श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप कर. पण अट एकच आहे, हा मंत्र जप करताना मनात लोभ नसावा, तर विश्वास असावा की माझा गुरु माझा सांभाळ करण्यास समर्थ आहे. त्या ब्राह्मणानं गुरुदेवांच्या पायांची धूळ कपाळाला लावली आणि तो घरी परतला. त्याच्या हातामध्ये धन नव्हतं, पण मनात आशा होती. त्यानं त्या गुरुदेवांच्या आज्ञेप्रमाणे झोप सुरू केला. सुरुवातीला काही दिवस काहीच घडलं नाही. त्याची पत्नी त्याला हसली आणि बघा अजून एक वेळ घेऊन आले, पण तो डगमगला नाही. तो झोप करत राहिला. मग तो चमत्कार घडला ज्याची नोंद आहे ना गुरुचरित्रात सुवर्ण अक्षरांनी केली आहे. एके दिवशी तो आपल्या घराच्या पडक्या भिंतीजवळ बसून जप करत होता. अचानक एक साप तिथून सरपटत गेला आणि एक बिळात शिरला. त्या सापाच्या भीतीपेक्षा त्याला कुतूहल वाटलं. त्यानं ती जागा खणून पाहिली. थोडं खोळं खणताच त्याच्या कुदळीला एक धातूचं भांडं लागलं. त्यानं माती बाजूला सारली आणि पाहिलं तर तिथे सोन्याच्या मोहरांनी भरलेला एक हांडा होता. हे धन चोरीचं नव्हतं, हे धन कोणाला फसवून मिळालेलं नव्हतं. हे त्याच्या पूर्वजांचं धन होतं ना, जे आज गुरुकृपेनं त्याला परत मिळालं होतं. श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या स्पंदनांनी त्याच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट केली आणि लक्ष्मीचा मार्ग मोकळा झाला. ज्या घरामध्ये खायला अन्नाचा दाणा नव्हता ना, तिथे अन्नाची कोठारे भरली होती. पण त्या ब्राह्मणाने यावेळी चूक केली नाही. त्यानं त्या धनाचा उपयोग गरिबांना अन्नदान करण्यासाठी केला, धर्मकाही करण्यासाठी केला. म्हणजे या कथेतून भगवान दत्तात्रयांनी आहे ना कलियुगातील माणसाला एक मोठा संदेश दिलेला आहे. पैसा मिळवणं गैर नाही, पण तो नीतीने आणि गुरुकृपेने मिळवला ना तरच तो सुख देतो. वाम मार्गाने मिळवलेला पैसा आहे ना आज येईल पण उद्या जाईल. पण तुम्हाला कोर्ट कचेरी दवाखाने आणि अशांतीच्या मार्गाने नागवूनच जाईल ना. आता प्रश्न उरतो की शरीराचा रोग गेला, गरिबी गेली, पण पुढे काय? आपण 2026च्या उंबरठ्यावर उभ्या. आता 2026 आता गेलेलाच आहे आणि जग वेगाने बदलत आहे ना. पण भगवान दत्तात्रयांनी भविष्याबद्दल म्हणजे आधीच्या काळाबद्दल काय लिहून ठेवलेलं आहे? श्री गुरुचरित्र आहे ना आणि दत्तपुराणामध्ये कलियुगाचं भविष्य सांगताना त्यांचे 4 चरण म्हणजे टप्पे सांगितलेले आहेत. हे समजून घेणं आजच्या तरुणाईसाठी खूप महत्त्वाचं आहे. पहिलं चरण म्हणजे सुरुवातीला 5000 वर्ष जो आता संपत आला आहे. यात अधर्म वाढेल ना, पण अजूनही भक्ती जिवंत असेल, मंदिरं असतील, कथाकीर्तन होतील, पाप असेल पण पुण्यालाही मान असेल. आपण सध्या याच टप्प्याच्या शेवटी आहोत ना. दुसरा चरण म्हणजे पुढील 10 वर्ष हा काळ अत्यंत कठीण असेल. या काळामध्ये बुद्धीचा नाश होईल असं दत्तात्रय सांगतात. आपण दिसायला सुंदर असतील पण त्यांची मनं राक्षसी असतील. तंत्रज्ञानांनी प्रगती होईल, ज्याला आपण आज टेक्नॉलॉजी म्हणतो ना, पण माणुसकी संपेल. लोक एकाच घरात राहतील पण एकमेकांशी बोलणार नाहीत. मोबाईल आणि सोशल मीडियामुळं आज हेच घडत आहे. येणाऱ्या काळामध्ये आहे ना माणसं एकटेपणानं मरतील, डिप्रेशनानं मरतील, मानसिक तणावानं मरतील. युद्ध जमिनीसाठी नाही तर पाण्यासाठी आणि विचारांसाठी होतील. तिसरा आणि चौथं चरण जेव्हा घोर मोर कलियुग येईल ना तेव्हा वेद लुप्त होतील. गुरु हा शब्द फक्त शिवी म्हणून वापरला जाईल. आई वडील आणि गुरु यांचा सन्मान कुणीही करणार नाही. स्त्रिया आणि पुरुष आहेत ना दोघेही अनैतिक संबंधांना जीवन मानतील. आणि जेव्हा हे पाप पृथ्वीला सहन होणार नाही ना तेव्हा या संहाराची वेळ येईल. आणि या 2030 नंतरचे भविष्य आहे ना दत्त संप्रदायातील अनेक सिद्ध पुरुषांच्या आणि भविष्यवाण्यांच्या अर्थानुसार 2030 नंतरचा काळ आहे ना हा मानसिक युद्धाचा काळ असणार आहे.
म्हणूनच शस्त्रांनी होणाऱ्या या युद्धांपेक्षा विचारांचं प्रदूषण जास्त घातक आहे. म्हणजे माणूस स्वतःच्या मनाचा गुलाम होईल. भीती, असुरक्षितता आणि भविष्याची ही चिंता आहे ना, या यज्ञामुळं तरुण पिढी आहे ना, ती उद्ध्वस्त होऊन जाईल. आत्महत्येचं प्रमाण वाढेल. औषधं शरीराला बरी करतील पण मनाला शांत करू शकणार नाही. म्हणजे हा येणारा काळ आहे ना, एवढा भयानक मनुष्यासाठी येणार आहे हे आपण विचारसुद्धा करू शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये ही दत्तगुरूंची भक्ती आहे ना, हीच आपली ताकद आहे. जरी कितीही मोठा भयंकर अदृश्य रूप या कलियुगाने स्थापन केलं ना, तरी जो दत्तगुरूंच्या भक्तीमध्ये आहे त्याच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. म्हणून तुम्हाला सांगणं आहे, या कलियुगाचा, या ब्रह्मांडाचा एकच नायक आहे, ते म्हणजे दत्तगुरू. ज्यांच्या जीवनामध्ये दत्तगुरूंचं नामस्मरण आहे ना, त्यांना कशाचीही भीती राहणार नाही. आजसुद्धा आपण बघतो ना, आपल्या जीवनामध्ये रोज 2 वेळची उपासना घडते. रोज किती वेळा नामस्मरण घडतं ना, याचं आपण मोजतसुद्धा नाही. म्हणजे भगवंताच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये खूप मस्त चालू आहे. आणि येणारा काळ आहे ना, तुमच्या जीवनामध्ये मोठमोठी स्वप्न घेऊन येणार आहे. तुमच्या मनामध्ये जे जागवणाऱ्या आशा आहेत ना, त्या सर्व सत्यामध्ये उतरतील. म्हणून आपण बघा, अहंकारी होऊ नका, आपण कुणाचं लोभी होऊ नका. आपण शांत जीवन जगा, आपण निर्मळ मन ठेवा, दुसऱ्याला मदत करा. हीच सर्वात मोठी भक्ती आहे. जय जय रघुवीर समर्थ.